सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत। सुपेकर यांनी तुरुंगातील आरोपींकडून तब्बल 300 कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा या दोघांनी केलाय। वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित या आरोपींनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजवली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी गृह विभागामार्फत चौकशीचे आदेश दिले असून यामुळे अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। अंजली दमानिया यांनी दावा केलाय की जालिंदर सुपेकर यांचा बीड येथील वाल्मिक कराडला बीडला ठेवण्याच्या मागणीमध्येही जालिंदर सुपेकर हेच यांचाच हात आहे। त्यांनी सांगितले की सुपेकर यांनी प्रत्येक तुरुंगातून पैशाची मागणी केली आहे। गन लायसन्स प्रकरणामध्येही सुपेकर आणि माजी पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत। गृह विभागाकडे 600 प्रकरणांचा अहवाल आहे, त्यापैकी 300 प्रकरणांचा तपास पूर्ण झालाय। यातून अनेक खुलासे होतील असं दमानिया म्हणाले। सुरेश धस यांचा गंभीर आरोप, भाजप आमदार सुरेश धस यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात सुपेकर यांच्यावरती थेट हल्ला चढवला। त्यांनी दावा केला की सुपेकर यांनी तुरुंगातील आरोपींकडून 300 कोटी रुपयांची मागणी केली। हगवणे कुटुंब जामिनावर सुटल्यानंतर त्यांच्यासाठी कवट तयार ठेवा असं आवाहन धस यांनी आष्टी मतदारसंघातील एका जाहीर कार्यक्रमात केले। त्यांनी सुपेकर यांच्यावरती नैतिकतेचा अभाव असल्याचा आरोप केलाय। नातेवाईकांच्याकडून पैसे मागणारे अधिकारी फॉल्टी आहेत, बाहेर आल्यावर लोक त्यांना शेण किंवा टमाटे मारतील असंही ते म्हणाले। गृह विभागाची चौकशी दमानिया आणि धस यांच्या आरोपांमुळे सुपेकर यांच्यावरील दबाव वाढत आहे। गृह विभागाची चौकशी आणि या प्रकरणातील नवीन खुलासे यामुळे सुपेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे।